सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यात 100 किलो एमडी ड्रग्ज जप्त। कवठे महांकाळमधील इरळी मुंबई क्राईम ब्रांचची कारवाई, कंपनीचा पर्दाफाश। कुपवाड येथे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आल्यानंतर आता पुन्हा एकदा जिल्हा एमडी ड्रग्ज तयार करणाऱ्या कंपनीचा पर्दाफाश करण्यात आला आहे। कवठे महांकाळ तालुक्यातील इरळी येथील एका शेतात सुरू असलेल्या कारखान्यावर छापा टाकण्यात आला आहे। मुंबई क्राईम ब्रांचचे पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई अद्याप सुरू आहे। इरळी येथील मुद्देमाल तपासण्याचे काम सुरू असून अंदाजे 100 किलो एमडी ड्रग्ज सापडल्याची प्राथमिक माहिती आहे। या कारखान्याचा मालक कवठे महांकाळ तालुक्यातील इरळी येथील असल्याचे समजते। गेल्या महिन्यात पुण्यात क्राईम ब्रांचने कुपवाड येथे साठा तब्बल 300 कोटी रुपये किमतीचे 140 किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले होते। या प्रकरणी ड्रग्ज प्रकरणातील रेकॉर्डवरील गुन्हेगार अयूब मकानदार याला अटक करण्यात आली होती। 2015 नंतर सांगलीचे एमडी ड्रग्ज कनेक्शन पुन्हा उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे। दरम्यान आता मुंबई पोलिसांनी तर या कारवाईचा कळस गाठला आहे। मुंबई क्राईम ब्रांचचे पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांच्या पथकाने जिल्ह्यातील ड्रग्ज निर्मितीचा कारखानाच उद्ध्वस्त केला आहे। कवठे महांकाळ तालुक्यातील इरळी येथे ड्रग्ज निर्मितीचा कारखाना सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक उबाळे यांना मिळाली। त्यानंतर त्यांच्यासह पथकाने रविवारी रात्रीपासून इरळी येथे ठाण मांडले आहे। इरळीतील एका शेतात एमडी ड्रग्ज निर्मितीचा गोरखधंदा सुरू होता। क्राईम ब्रांचच्या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। सध्या मुंबई क्राईम ब्रांचचे पथक तेथील मुद्देमालाचा पंचनामा करत असून पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार अंदाजानुसार 100 किलोहून अधिक वजनाचे एमडी ड्रग्ज येथे असल्याची माहिती समजून येत आहे। दरम्यान इरळीतील कारखान्याचा मालक हा कवठे महांकाळ तालुक्यातील असून त्याच्याकडे कसून चौकशी सुरू असल्याची पोलीस निरीक्षक उबाळे व त्यांचे पथक यावर काम करत आहे। मुंबई क्राईम ब्रांचचे पोलीस निरीक्षक नीरज उबाळे, निरीक्षक आत्माजी सावंत यांच्यासह 8 ते 10 अधिकारी कर्मचाऱ्यांचे पथक ही कारवाई करत असून अद्याप ती सुरू असल्याचे पोलिसांकडून समजते। घटनास्थळावर जत व कवठे महांकाळ उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक सुनील साळुंखे देखील या ठिकाणी उपस्थित असल्याची माहिती समजून येत आहे। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क।